नमस्कार मित्रांनो, समोर जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट आहे 27 ईस्ट। हा प्रोजेक्ट डोंबिवली ईस्टला स्टेशनपासून 10 मिनिटे चालत अंतरावरती मानपाडा रोडला आयकॉन हॉस्पिटलच्या इथं हा प्रोजेक्ट आहे। समोर आपण पाहू शकता टोटल G+30 माळ्याचं हे टॉवर आहे आणि राईट साईडला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे इथे स्विमिंग पूलचं काम चालू आहे। तुम्ही पाहू शकता या प्रोजेक्टचं जे पोझिशन आहे अर्ली पोझिशन आहे आणि या प्रोजेक्टमध्ये 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट अवेलेबल आहेत। 1 BHK फ्लॅट फक्त आता एकच राहिला आहे, 2 BHK फ्लॅट आहेत। या प्रोजेक्टच्या आजूबाजूला तुम्ही पाहू शकता सुंदर असा स्पेस दिलेला आहे आणि इथे समोर 2 नंबर गेट आहे आणि राईट साईडला इथे 1 नंबर गेट असणार आहे। आपण बिल्डिंगचा पुन्हा एकदा व्ह्यू पाहू। या बिल्डिंगच्या लेफ्ट साईडला आपण पाहू शकतो मंदिर आहे। मित्रांनो, आज आपण 1 BHK फ्लॅटचा ॲक्च्युअल फ्लॅट आणि 2 BHK फ्लॅटचा शो फ्लॅट पाहणार आहोत। हा समोर 1 BHK फ्लॅट आहे, सॅम्पल फ्लॅट म्हणजे ॲक्च्युअल फ्लॅट आहे। असा सेम फ्लॅट तुम्हाला भेटणार आहे। 2 BHK फ्लॅटमध्ये पण असा सेम फ्लॅट तुम्हाला भेटणार आहे। तुम्ही साईज पाहिलात तर या रूमची जी साईज आहे ती 14 बाय 8.8 आहे। आपण आता एंटर लिव्हिंग रूमचं व्ह्यू पाहत आहोत। प्रॉपर्टीबद्दल बोलायला गेलात तर प्रॉपर्टी लीगल आहे आणि कोणत्याही बँकेतून तुम्हाला 90 ते 95% लोन भेटेल। ऑल टायटल आहे ते क्लिअर आहे। आता आपण किचन पाहणार आहोत। किचनची जी साईज आहे ती 8.5 बाय 6.11 आहे। समोर ड्राय बाल्कनी आपण पाहू शकतो। इथे समोर आपण पाहिलं तर वॉश बेसिंग आहे, राईट साईडला वॉशरूम आहे आणि इथे समोर गेल्यानंतर राईट साईडला आपण पाहू शकतो इथे टॉयलेट आहे। मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट भेटतील। या 1 BHK फ्लॅटचा जो कार्पेट एरिया आहे तो 501 आहे आणि प्राईसबद्दल बोलायला गेलात तर 65 लाख रुपये निगोशिएबल आहे। हा फक्त एकच फ्लॅट राहिला आहे, 19 माळ्यावरती फक्त हा एकच फ्लॅट राहिला आहे। आपण बेडरूम पाहू शकतो आणि या प्रॉपर्टीमध्ये पिण्याचं जे पाणी आहे ते 24 उपलब्ध असणार आहे। 1 BHK फ्लॅटमध्ये आपण पाहू शकतो बेडरूमला पण बाल्कनी दिलेली आहे आणि हॉलला पण बाल्कनी दिली आहे। आता आपण पाहणार आहोत 2 BHK फ्लॅट। हा शो फ्लॅट आहे। लिव्हिंग रूम एरिया आपण पाहू शकतो। 2 BHK फ्लॅटचा जो लिव्हिंग रूम एरिया आहे त्याची जी साईज आहे ती 15 बाय 9 आहे आणि आपण हॉलमध्ये पाहू शकतो सुंदर असा स्पेस आहे आणि लेफ्ट साईडला पाहिलात तर डायनिंग टेबलसाठी सुद्धा स्पेस दिलेला आहे। हा स्पेस दिलेला आहे हा 10 बाय 5चा आहे। इथे तुम्ही डायनिंग टेबल ठेवू शकता आणि आता लेफ्ट साईडला आपण पाहू शकतो किचनमध्ये पण पाहू शकता सुंदर असं काम केलेलं आहे। किचनची जी साईज आहे ती किचनची साईज 8.7 आहे आणि किचनमध्ये पण तुम्ही पाहू शकता सुंदर असं काम केलेलं आहे। किचनमध्ये पण सुंदर असा स्पेस आहे, ड्राय बाल्कनी पण दिलेली आहे। या प्रोजेक्टमध्ये 1 BHK आणि 2 BHK फ्लॅटला बाल्कनी आहे, म्हणजे हॉलला पण बाल्कनी आहे, किचनला पण बाल्कनी आहे, बेडरूमला पण बाल्कनी आहे, बाल्कनी दिलेली आहे। सुंदर असा स्पेस इथे यूज केलेला आहे। आता आपण कॉमन वॉशरूम टॉयलेट पाहत आहोत। या 2 BHK फ्लॅटमध्ये जे काम केलं आहे तसं सेम तुम्ही काम करू शकता आणि काम केल्यानंतर किती स्पेस राहतो हो इथे आपल्याला समजतं। आता हा बेड पाहू शकतो, समोर आहे बेड आणि बेडच्या लेफ्ट साईडला राईट साईडला तुम्ही पाहू शकता किती स्पेस इथे राहिला आहे। इथे पण बाल्कनी आहे, बेडरूमला पण बाल्कनी दिली आहे, कॉमन बेडरूम आहे, इथे पण तुम्हाला बाल्कनी दिलेली आहे। मित्रांनो, आता आपण या 2 BHK फ्लॅटचं मास्टर बेडरूम पाहणार आहोत। समोर आहे मास्टर बेडरूम आणि मास्टर बेडरूमची जी साईज आहे ती 10.5 बाय 9 आहे। समोर आपण पाहू शकतो मास्टर बेडरूममध्ये बेडचं पण अरेंजमेंट केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला इथे पण स्पेस समजतो किती राहील तो। आणि लेफ्ट साईडला आपण पाहिलात तर बाल्कनी पण दिलेली आहे, मास्टर बेडरूमला पण बाल्कनी दिलेली आहे। आता राईट साईडला आपण पाहिलात तर राईट साईडला आउटड्रॉपचं काम केलेलं आहे, समोर तुम्ही पाहू शकता, त्यामुळे इथे किती स्पेस राहतो ते पण आपल्याला समजतं। या 2 BHK फ्लॅटचा जो कार्पेट एरिया आहे तो 715 आहे। प्राईसबद्दल बोलायला गेलात तर 80 लाख रुपये निगोशिएबल आहे आणि टोटल प्रोजेक्ट हा G+30 माळ्याचा आहे आणि या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट आहेत।
पिण्याचं पाणी पाहायला गेलं 24 आवर्स पिण्याचं पाणी उपलब्ध असणार आहे. अर्ली पोझिशन आहे. प्रोजेक्ट पूर्णपणे रेडी आहे. 95% काम झालेलं आहे. 5% काम फक्त पेंडिंग आहे. मित्रांनो, या प्रोजेक्टच्या आजूबाजूला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल सर्व नियर बाय प्रोजेक्ट आहे. म्हणजे तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये सर्व सुखसुविधा उपलब्ध असणार आहे. या प्रोजेक्टला 2 लिफ्ट आहेत आणि लिफ्टला पॉवर बॅकअपसुद्धा दिलेला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे कोणाला घर घ्यायचं असेल तर सोपं पडेल. धन्यवाद.